महिलांविरुद्ध होणारे अत्याचार थांबलेच पाहिजे. महिलावरील अत्याचारांचा चलो आपला भारत देश हा प्रगतशील आहे, परंतु अशा अनेक घटना घडत आहे की जिथे आपण प्रगतशील म्हणू शकत नाही. या ज्या घटना घडत आहे, स्त्रियांवर जे अत्याचार होत आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून मी उपाध्यक्ष जिल्हा वकील संघ तसंच पूर्ण पदाधिकारी आणि माझ्या बंधू भगिनींनी मिळून याच्या विरुद्ध निषेध व्यक्त करत आहोत. आम्हाला वी वॉन्ट जस्टिस. काय मागण्या आहेत तुमच्या? असं कडक कायदा व्हायला पाहिजे, सरकारने कायदा कडक झाले पाहिजे आणि महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. जर एज्युकेशन आहे, आपला महाराष्ट्र स्टेट हा एज्युकेटेड म्हणून फेमस आहे, मग इथे अशा घटना वारंवार घडल्या गेल्या नाही पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. नेमकं काय सरकारने कसले कलम किंवा कसल्या का तरतुद्या वाढवल्या पाहिजेत असं काय वाटतं? सरकारने महिलांना संरक्षण मिळेल असे कायदे निर्माण केले पाहिजे आणि अत्याचार करणाऱ्याला कडक शिक्षा सुनावली गेली पाहिजे. त्या संबंधी कायदा योजना काढते आम्ही. सर आम्हाला काय अपेक्षित आहे नेमकं? तुम्ही लिगल फायटर आहात, म्हणजे नेमकं कसं कुठला कायदा काय त्याच्यात? आम्ही आज रस्त्यावर आम्ही रात्रीचे 12 वाजता फिरू शकत नाही, आम्हाला भीती वाटते, आम्ही वकील असून सुद्धा. तर हे कायदा कसे काय? कायदा असं कडक कठोर करायला पाहिजे. महिला म्हणजे ही काय नुसती घरापुरती नाही राहिली, आता महिला ही बाहेर काम करणारी आहे. आज ती डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, कोणी साफसफाई करणार, ती सुरक्षित नाही आपल्यामध्ये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही नाही तर काही महिलांच्या विरोधात होत चाललेलं आहे. ह्या महिला भगिनींनी कसं राहायचं? सर्वांना महिला 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 म्हणतात आणि महिलाला कुठे आणून ठेवलं? एक बलात्कारी महिला म्हणून ठेवलं सगळ्यांनी, एक उपभोग घेण्यासाठी ठेवलं सगळ्यांनी. कशासाठी? नेमकं काय केलं पाहिजे सरकारने? सरकारने कठोर कारवाई करायला पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर व्हायला पाहिजे. का बरं प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन ही लपवल्या जाते आहे? का इन्व्हेस्टिगेशन फॉरेन्सिक सायन्स का कुठे गेले? फॉरेन्सिक सायन्स कुठे गेले? आरोपी त्यातले दिल्ली मधले कुठे गेले? ती डॉक्टर कुठे काय झालं तिथं? सगळे अरे एवढी ती डॉक्टर असताना फॉरेन्सिक टीम नाहीये का तिथे? फॉरेन्सिक टीमचं काम होतं ते फॉरेन्सिक टीमने सगळी माहिती घ्यायला पाहिजे होती. अध्यक्ष स्पेशल पीपीची नियुक्ती गव्हर्नमेंटने केली. हे जे काही हे आता जो आम्ही मोर्चा काढलेला आहे याचं कारण असं आहे की महिलांवर होणारे दिवसेंदिवस जे काही अत्याचार आहे ते वाढत जाताना दिसत. आजच्याच पेपरला जर लोकमतला जर आपण सगळ्यांनी बघितलेले की गुजरातमध्ये 3 वर्षाच्या बालिकेवर हा बलात्कार झालेला आहे. म्हणजे कुठेतरी नाही का नुसतं कायदा करतात आणि कायद्याची अंमलबजावणी प्रॉपर होताना दिसत नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की जे इन्व्हेस्टिगेशन करणारा ऑफिसर जो आहे त्याला एक स्पेशल नियुक्ती दिली पाहिजे. आता माझ्या कलिगांनी जे सांगितलं की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करताना त्याच्यामध्ये काय चुका होत आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर त्याला स्पेशल पीपी नियुक्त करून त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. कायदा व्यवस्थित असून सुद्धा जर अंमलबजावणी व्यवस्थित जर होत नसेल तर त्याच्या सामाजिक दृष्टिकोनातनं लोकांपर्यंत वेगळा मेसेज जातो आणि त्याच्यामुळे आरोपी सुटतात. ही वाईट गोष्ट आहे. आपल्या भारतामध्ये आपल्याला दोन उदाहरणं आता या 15 दिवसांची बघायला मिळाली. एक आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरातली प्रतीक्षा भोसारे यांचा जो आता परवा जो दुर्दैवी
अंत झाला त्याबाबत ते डॉक्टर असून सुद्धा आणि कलकत्त्याची पण जी केस आहे ती पण डॉक्टरच आहे. तर अशा परिस्थितीमध्ये महिलांबद्दल त्या एवढ्या एज्युकेटेड असून सुद्धा त्यांच्यासोबत आजही आपल्याला समाजाकडे समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे, तर हा सगळ्या दृष्टिकोन कसा बदलेल तर याच्यासाठी आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद जे नवीन BNS आता आले आहे आपल्याकडे त्याच्यात तरतुदी केलेल्या आहेत. पण अशा प्रकरणांमध्ये आता कलकत्त्याचं तर सगळ्यांनी लावून धरलंय, पण आपलं जे लोकल आज सगळे आम्ही सगळ्यांसाठी तिथे प्रोटेस्ट करतोय. लग्न होऊन 147 दिवसांमध्ये पती पत्नी डॉक्टर असताना जर असा आपल्याकडे घटना घडतीये तर अशा परिस्थितीमध्ये आता आमच्या मिलिंद पाटील साहेबांनी सांगितलं आणि बाकी आमचे सिनियर सहकारी पण म्हणतील का याच्यासाठी स्पीडी डिस्पोजल आणून कसून बिफोर हर डेथ हा जो आपला जुना 304 आहे आता त्याला 80 सबक्लॉज 2 केलेला आहे त्याला. तर अशा परिस्थितीमध्ये जर टेनीवर जर विदिन 150 डेज ऑफ हर मॅरेज तिचा जर डेथ होत असेल तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती जन्मठेपणी हे आहे. येणारा पुरावा ग्राह्य धरून त्याच्यात कॅपिटल पनिशमेंटच्या बाबतीत पण जर विचार झाला येणाऱ्या पुरावा ग्राह्य धरून तर निश्चित समाजात एक चांगला मेसेज जाईल आणि महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या अत्याचारांना कुठेतरी आळा बसेल असं माझं सगळ्या वकील संघांच्या वतीने आणि आमच्या सर्व वकील बांधव वकील भगिनींच्या वतीने माझं सांगणं आहे. सर, आज जे सर्वांना न्याय देतात, जे सर्वांसाठी भांडतात ते महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण भारतातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही वकील आहोत, आम्ही देखील संवेदनशील आहोत आणि आम्ही भारताचे नागरिक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील होते, महात्मा गांधी वकील होते, मोतीलाल नेहरू वकील होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक वकील त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळ झाली. या देशाचे संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशानं व्यवसायानं वकील होते आणि ज्या संविधानानं आपल्याला सर्वांना समानता दिलेली आहे आणि कोणीही जाऊन FIR करू शकतो, कोणीही जाऊन दाद फिर्याद मागू शकतो. असं असताना देखील बदलापूरमध्ये जेव्हा त्या 2.5-3 वर्षाच्या मुलींचे आईवडील पोलीस स्टेशनला FIR करण्यासाठी गेले, ते FIR करायला त्यांना टाळाटाळ केली गेली. आम्ही सगळे देशाने वकील आहोत, आम्हाला माहिती आहे त्यावेळेस पोलिसांना जर FIR करायचाच नसेल त्यावेळेस ते अगदी जीवावर आल्यासारखं FIR करतात आणि त्यामध्ये आरोपीला सोडण्यासाठी, निर्दोष सोडण्यासाठी तिचा पळवाटा सोडतात आणि अशाच प्रकारचा प्रकार बदलापूरला झाला असणार आहे. कलकत्त्याला देखील ज्या डॉक्टर भगिनीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून झाला त्या ठिकाणी देखील पोलिसांनी FIR करण्यासाठी टाळाटाळ केली. खुनाला आणि बलात्काराला आत्महत्या जाहीर करून मोकळे झाले. त्याचबरोबर आमच्या एका वकील बांधवाची मुलगी डॉक्टर प्रतीक्षा तिचं देखील काल परवा आपल्या शहरामध्ये अत्यंत म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी घटना तिला आत्महत्या करावी लागली. हे सगळे आपल्या समाजातले दोष आहेत आणि या दोषापासून आपण पळू शकणार नाही. यावर उपाय झाला पाहिजे आणि जसं घरातले पूर्ण जबाबदारी आईवडिलांची असती तशी देशामध्ये राज्यामध्ये पूर्ण जबाबदारी सरकारची असते. सरकार त्यापासून पळू शकत नाही. त्यामुळे ही जबाबदारी सरकारची आहे, गृहमंत्र्याची आहे. गृहमंत्री असताना भाजपचे लोक म्हणून त्यांच्यावर FIR होत नाही, हे अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची, मी कोणालाही ममत्व दाखवणार नाही, कोणाची बाजू घेणार नाही, ही शपथ आम्ही आठवण करून देत आहोत. देवेंद्र फडणवीस सर, आता आपण म्हटल्याप्रमाणे ही सर्व जबाबदारी सरकारची आहे, गृहमंत्र्याची आहे. पण जे सरकारमध्ये आहेत, जे सत्ताधारी आहेत तेच त्या मुलीला न्याय द्यावा यासाठी आंदोलन करत आहेत. काय वाटतं? मग तसं असतं तर त्यांनी FIR करायला टाळाटाळ का केली? तुम्ही सत्तेत आहात ना, तुमच्याकडं गृह मंत्रालय आहे, तुमच्याकडं पोलीस आहेत, तुम्ही CCTV गायब कसं होऊ दिलं? तुम्ही FIR करायला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली? तुमचा जो भाजपचा संस्थाचालक आहे त्याला तुम्ही पळून का बरं जाऊ दिलं? याचा अर्थ तुम्ही जे निदर्शनं करतायत रस्त्यावर ते एक नाटक आहे. अहो, तुमच्या हातात सत्ता आहे ना, घाला ना जेलमध्ये. तुमच्या संस्थेत तुमच्या माणसाला तुम्ही पळून कसं जाऊ देतात? म्हणून आपल्या चॅनलमार्फत मी देवेंद्र फडणवीसांना त्यांनी मंत्री होताना जी शपथ घेतली होती त्या शपथेची आठवण करून देतो. ती शपथ अशी होती की मी कोणालाही
पाठीशी घालणार नाही, मी कोणालाही ममत्व दाखवणार नाही आणि मी तटस्थपणे संविधानाच्या मार्गाने माझ्या पदाचं निर्वाह करेल, मी माझं कर्तव्य पार पाडेल ही आठवण मी देवेंद्र फडणवीसांना आपल्या मार्फत करून देऊ इच्छितो. धन्यवाद सर. आपलं नाव? मी ॲडव्होकेट अभय टाकसाळ.